घेणाऱ्या लोकांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आली। 5 मिनिटांपूर्वी सोन्याचा भुगा फुटला। तुमचा विश्वास बसणार नाही, कारण की सकाळी जे भाव पाहिले होते ते भाव पूर्णतः बदलले। पहा, सगळ्यात आधी सुरुवात झाली चांदीच्या भावाने। चांदीमध्ये 86,000 रुपयांची घसरण झाली। आता हे भाव पाहून ग्राहक खुश झाले होते, पण जेव्हा आजचे सोन्याचे भाव जाहीर झाले ते भाव इतके घसरले होते की ते पाहून ग्राहक अक्षरशः आनंदाने नाचू लागले आहेत। तुम्हाला खोटं वाटेल, कारण की सकाळचे भाव वेगळे आहेत आणि भाव बदलला आहे एका मोठ्या निर्णयामुळे। तो निर्णय म्हणजे एक असा निर्णय की ज्याच्या माध्यमातून सरकारने लॉकडाऊन रद्द केला आहे। लॉकडाऊन लागणार नाही, पंतप्रधानांनी स्वतः टीव्हीवर येऊन ही बातमी दिली आहे। तसेच अमेरिकेच्या संदर्भात एका मोठ्या निर्णयावर पंतप्रधानांनी सही केली, ज्यामुळे भारत हा जिंकला असून अमेरिका हारली आहे। याचाच परिणाम म्हणून सोन्याच्या भावामध्ये गेल्या 6 महिन्यात झाली नव्हती इतकी भयानक घसरण झालीये। सरकारने असा काय दणका दिला आहे की ज्यामुळे अमेरिका तर गार झालीच आहे, पण त्याचा परिणाम सोन्याच्या भावावर झालाय। पहा, 5 मिनिटांपूर्वीच हा निर्णय जाहीर झालाय। टीव्हीवर ही बातमी झळकली आहे, त्यामुळे ताबडतोब भाव बदलले आहेत। पहा, जर तुम्ही सकाळचे भाव बघितले असतील तर ते भाव पूर्णतः बदलले आहेत। सरकारच्या एका निर्णयामुळे संपूर्ण देशात सोने चांदीचे भाव बदलले। हे भाव इतके बदलले की ज्यामुळे विक्रेत्यांच्या तोंडचे पाणी पळाले, पण ग्राहक प्रचंड खुश झाले आहेत। आपण पाहिले, गेल्या 15 दिवसांमध्ये सोनं दररोज घसरत होतं, पण मागील 2 ते 3 दिवसात सोनं पुन्हा चढायला सुरुवात झाली होती। लोकांना वाटलं आता संधी गेली, आता आपलं काही खरं नाही। त्यातच लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली होती, अफवा उठल्या होत्या। पेट्रोल संपले, गॅस संपले, लोक गर्दी करत होते आणि त्याच्यामुळे भाव वाढायला सुरुवात झाली होती। पण जेव्हा सरकारने अमेरिकेच्या बाबतीत एका निर्णयावर सही केली आणि यानंतर लॉकडाऊनची शक्यता पूर्णतः शून्य झाली आणि ज्यामुळे सोन्याचा बाजारभाव त्याचा इतका परिणाम झाला की ज्यामुळे आजचे भाव बदलले। पहा, सकाळचे भाव वेगळे होते। 5 मिनिटांपूर्वीच हा निर्णय जाहीर केल्यामुळे आजचे 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे भाव पूर्ण बदलले आहेत। संपूर्ण जगात युद्धाची भीती निर्माण झालीये। 14 देशांमध्ये लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण झाली, पण मोदींनी काल मध्यरात्री इराणच्या अध्यक्षांना फोन लावला आणि त्यांनी भारताला मित्र राष्ट्र म्हणून घोषित केले, आणि ज्यामुळे भारताचा कुठलाही पुरवठा खंडित होणार नाही। भारताला पाहिजे तितकं पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलेंडर मिळणार आहे। त्यामुळे भारतामध्ये एक जल्लोष सुरू झाला। आता लॉकडाऊनची गरज नाही, गॅस मिळणार, पेट्रोल मिळणार, डिझेल मिळणार, हा मुद्दाही इथे स्पष्ट झाला। ज्यामुळे अमेरिका तोंडावर आपटली खरी, पण सगळ्यात मोठा मुद्दा सोन्यावर झाला आहे। सोन्याचे जे भाव बदलले आहेत त्यांनी सगळ्या ग्राहकांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं, कारण की भारताची नाकाबंदी करण्याचा प्रयत्न झाला होता, पण अखेर सरकारने तो निर्णय घेतला आणि ज्यामुळे सगळं वातावरणच बदललं। मग आजचे जे सकाळचे भाव होते, खरी तर चांदीने सुरुवात झाली होती, कारण की चांदी 86,000 रुपयांनी घसरली अशी बातमी समोर आली। मग लोकांना तिथेच आनंद झाला, पण त्यानंतर सोन्याचे भाव काय असणार हा प्रश्न निर्माण झाला। पण 5 मिनिटांनी सोन्याचे नवे भाव जाहीर झाले आणि ते भाव पाहताच ज्यांना सोनं खरेदी करायचं होतं ते लोक अक्षरशः नाचू लागले, कारण की मागच्या 6 महिन्यांचा रेकॉर्ड तुटला आहे। होय, ते तुम्हाला खोटं वाटेल, पण भाव स्वतः सरकारच्या निर्णयाने जाहीर झाल्यामुळे मोठे मोठे लोक देखील याच्यामध्ये चकित झालेले आहेत। मग काय आहे आजचा भाव? ही घसरण नेमकं किती भयानक झालेली आहे? इतकी भयानक घसरण कशी काय झाली? आता तुम्ही आज सोनं खरेदी करायचं की थांबायचं? ही घसरण अजून किती दिवस चालू राहणार आहे? सगळी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे। पहा, आम्ही तुमच्यासाठी 100 तज्ज्ञ लोकांशी कॉन्टॅक्ट केला आहे आणि त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या अनुभवातून माहिती तुम्हाला देत आहोत। पहा, सोन्याचे भाव तुम्हाला कुठे पाहायला मिळतील, आजचा काय भाव आहे, तुम्ही कुठेही व्हॉट्सअपवर इकडे तिकडे बघू शकतात, पण तुम्हाला आतली माहिती देण्यासाठी आमच्या टीमने तज्ज्ञ व्यापाऱ्यांशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांच्याकडून सोन्याची दिशा ठरवून घेतली। ही माहिती अशी आहे की त्यांनी असं सांगितलं की ही गुपित माहिती आहे, आमचं नाव न सांगता ही माहिती सांगा। म्हणजे इतकी गुपित माहिती आहे। गुपित माहिती सिक्रेट असते की ती फक्त विक्रेत्यांनाच माहिती असते, ग्राहकांना माहिती नसते, आणि तीच माहिती मोफतपणे तुमच्यासाठी आणली आहे। तुम्ही नेमकं काय करायचं? तुम्ही सोनं खरेदी करायचं की थांबायचं? भाव आजचा योग्य आहे का? आजची घसरण नेमकी किती आहे? तुम्ही काय करायचे ही सगळी सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे। चला, वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करतोय। व्हिडिओ फक्त 2 मिनिटांचा राहिलाय। पहा, आपण सगळ्यात आधी आजचे ताजे भाव पाहणार आहोत। चांदीचा भाव, सोन्याचा भाव, घसरण किती झाली, काय निर्णय जाहीर झाला, पुढे याचा परिणाम काय होणार, सविस्तर डिटेल माहिती आपण घेतोय। अगदी 5 मिनिटांपूर्वी सोन्याचे एकदम नवीन दर जाहीर झालेत। जसं इराणने भारताला आपला सख्खा मित्र जाहीर केलं, तसं सगळा खेळच पालटून गेलाय।
आता प्रत्येक वस्तूचे भाव हळूहळू कमी होतीलच, पण सोन्याच्या दरात जी काही मोठी घसरण झाली आहे ती पाहून मोठमोठ्या व्यापाऱ्यांच्या सुद्धा पायाखालची जमीन हादरली आहे. आज जर तुम्ही 18, 22 आणि 24 कॅरेटचे एकदम ताजे आणि ओरिजिनल भाव पाहिले तर तुम्हाला प्रचंड आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. कारण सकाळी वर्तमानपत्रात आलेले भाव किंवा तुम्ही टीव्हीवर आणि सोशल मीडियावर पाहिलेले दर आता जुने झालेत. अवघ्या 5 मिनिटांआधी इराण देशाने भारताच्या बाबतीत एक मोठं विधान केलंय आणि भारताच्या एका खंबीर निर्णयाने अमेरिका पार कोलमडली आहे. आजचा सोन्याचा रेट पाहिला तर असं वाटतंय जणू सामान्य ग्राहकांची लॉटरीच लागलीये. सोनं इतकं स्वस्त झालंय की त्याचे आकडे पाहून तुम्ही खुश होऊन जाल. कारण सर्वात आधी चांदीचे दर बदलले असून चांदी चक्क 86,000 रुपयांनी खाली आलीये. तुम्ही स्वतः हे दर डोळ्यांनी पाहिले तर आनंदाने वेडे व्हाल. सुरुवातीला चांदीचा आकडा आला आणि 86,000 रुपयांची घसरण समजली, पण त्यानंतर जेव्हा सोन्याचे भाव समोर आले तेव्हा मात्र लोक अक्षरशः दुकानांच्या दिशेने धावू लागले आहेत. मग आता नक्की काय भाव चालू आहे आजचा? किती हजार रुपयांनी सोनं खाली पडलंय? 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे नेमके दर काय आलेत? लॉकडाऊनचं संकट आता कशा प्रकारे टळलं आहे? देशामध्ये आता कोणते नवीन नियम लागू होणार आहेत? सोनं चांदी तर स्वस्त झालंय, पण हे भाव असेच टिकून राहणार का? ही घसरण नेमकी किती दिवस चालेल? हे सगळं नीट समजून घेण्यासाठी आम्ही अनेक तज्ज्ञ लोकांशी संपर्क साधलाय आणि त्यांच्याकडून खास तुमच्यासाठी ही इनसाइड माहिती काढून आणली आहे. आता अशावेळी तुम्ही नक्की काय करायला हवं? तुम्ही लगेच पळत जाऊन सोनं खरेदी करावं की अजून थोडा वेळ वाट पाहावी? कारण सोनं पुन्हा महागणार आहे की अजून स्वस्त होणार, हा सर्वात मोठा मुद्दा आम्ही तुमच्यासाठी क्लिअर केला आहे. पहा, फक्त रोजचे भाव पाहून काहीच साध्य होणार नाही. नेमक्या कोणत्या भावाला खरेदी करणं फायद्याचं ठरेल आणि कधी हात लावायचा नाही हे तुम्हाला या व्हिडिओतून नीट समजणार आहे. आता हा व्हिडिओ फक्त 2च मिनिटांचा उरलाय. या 2 मिनिटात आपण सगळ्यात आधी तुम्हाला सोन्या चांदीचे ताजे आकडे सांगणार आहोत. 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे नवीन भाव काय आहेत ते बघा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे चांदी इतकी भयानक कशी काय घसरली, यामागचं खरं गुपित काय आहे. आणि सगळ्यात मोलाची गोष्ट जी तुम्हाला इतर कुणीही सांगणार नाही ती म्हणजे तुम्ही आता नेमकं काय पाऊल उचललं पाहिजे. आम्ही 100पेक्षा जास्त तज्ज्ञ लोकांची कुठे फोनवर तर कुठे प्रत्यक्ष भेटून त्यांच्या मुलाखती घेतल्या आहेत आणि त्यांच्या दांडग्या अनुभवातून ही मोलाची माहिती तुमच्यापर्यंत पोचवत आहोत. खरी गोष्ट अशी आहे की सोन्यातलं गौड बंगाल फक्त विकणाऱ्यांना माहीत असतं. ग्राहकांना याची काहीच कल्पना नसते. त्यामुळे बिचाऱ्या ग्राहकाचा कधीच फायदा होत नाही. पण आता तसं होऊ देणार नाही. आमच्या टीमने आता तुमच्यासाठी एकदम पक्की आणि आतली माहिती आणली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ चुकूनही अर्ध्यावर सोडू नका, नाहीतर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. आता बघा सर्वात महत्त्वाचा पॉइंट की पुढे काय होणार, सध्याचे नक्की भाव काय आहेत आणि तुम्ही आता काय करायला पाहिजे. वेळ वाया न घालवता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. आता आपण आजचे ताजे भाव काय आहेत ते आपण पाहतोय. चांदीचे भाव जर आपण सुरुवातीला बघितले तर ते 233 रुपये प्रति ग्रॅम आहे. म्हणजेच 10 ग्रॅम चांदी 2330 रुपये प्रति 10 ग्रॅम. म्हणजेच 1 किलो चांदीचा जर भाव बघितला तर तो 2,33,000 रुपये आहे. आता तुम्ही म्हणा कुठे आहे घसरण, तर लक्षात घ्या 400 रुपये प्रति ग्रॅम म्हणजे 4 लाख रुपये प्रति किलो ही चांदी पोहोचली होती. तर युद्धाच्या पिरियडमध्ये ही चांदी 300 रुपये प्रति ग्रॅमपर्यंत होती. म्हणजे साधारणपणे आजचा जर भाव आपण बघितला तर 60 ते 70 हजार रुपयाची घसरण ह्याच्यामध्ये झालेली आहे. अर्थात ती आज नाही पण गेल्या काही दिवसामध्ये झालेली दिसून आली. आता हा चांदीचा विषय झाला. त्यानंतर आता सोन्याचा विषय आपण जर बघितला तर 14 कॅरेट 18 कॅरेट सोन्याचा जर भाव आपण बघितला तर तो आहे 11,354 रुपये प्रति ग्रॅम. म्हणजेच एका तोळ्यासाठी सोनं 18 कॅरेट आहे 1,13,540 रुपये. 22 कॅरेट सोन्याचा जर भाव आपण बघितला तर तो 1,34,780 रुपये प्रति तोळा. म्हणजेच एका ग्रॅमसाठी 22 कॅरेट सोनं 13,478 रुपये आहे. त्याचबरोबर 24 कॅरेट सोन्याचा भाव जर आपण बघितला तर तो आहे 14,830 रुपये प्रति ग्रॅम. म्हणजेच एका तोळ्यासाठी 24 कॅरेट सोनं 1,48,300 रुपये प्रति तोळा आहे. आता सध्याचा जो भाव आहे तो तुम्हाला कसा वाटतो? सध्याचा भाव योग्य आहे का की अजून भाव कमी व्हायला पाहिजे? या भावाला तुम्ही खरेदी करणार की थांबणार? नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.